हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सायन्स क्लासेस. तर आपण 10th स्टँडर्डच्या सायन्स पार्ट 2चं सेकंड चॅप्टरचा अभ्यास करतोय, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या चॅप्टरचा हा 5th व्हिडिओ आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ग्लायकोलिसिसची पूर्ण कन्सेप्ट बघितलेली आहे, त्याच्या मेजर रिॲक्शन्स बघितलेल्या आहे. तर आज आपण क्रेब्स सायकल शिकणार आहोत. तर आता क्रेब्स सायकल शिकण्यापूर्वी बघा, आता तुम्हाला ग्लायकोलिसिसची पूर्ण कल्पना आहे. ग्लायकोलिसिस ही एक रिॲक्शन आहे. बघा, आपण जनरल फक्त घेणार आहोत की ग्लायकोलिसिसमध्ये ग्लुकोज इज कन्व्हर्टेड इनटू 2 molecules ऑफ पायरुवेट और पायरुविक ॲसिड इन द साइटोप्लाझम अँड दिस इज अ अनएरोबिक प्रोसेस. तर आता हा जो आहे ही रेस्पिरेशन मधली ही फर्स्ट कॉमन स्टेप आहे. त्यामुळे आता आपण क्रेब्स सायकल बघतोय, जी एरोबिक रेस्पिरेशनची सेकंड स्टेप येते, कारण फर्स्ट स्टेप तर ग्लायकोलिसिस येणार आणि सेकंड स्टेप येईल क्रेब्स सायकल. तर आता व्हॉट इज मीन बाय क्रेब्स सायकल, इथे हे स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक रिॲक्शन बघणं गरजेचं आहे, जिला म्हणतात लिंक रिॲक्शन. तर हा जो पायरुवेट मॉलिक्यूल आहे जो तयार होतो ग्लायकोलिसिसमध्ये, हा ॲज इट इज क्रेब्स सायकलमध्ये एंटर करत नाही. मग बिफोर एंटरिंग क्रेब्स सायकल नीट बघा, पायरुवेट हा जो मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये 3 कार्बन असतात, हा मॉलिक्यूल इट इज डिकार्बॉक्झिलेशन. याचं काय होतं? डिकार्बॉक्झिलेशन, जे ऑक्सिडेटिव्ह असतं. आता डिकार्बॉक्झिलेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ कार्बन, कार्बन काढून टाकायचं. याच्यात ॲक्च्युली 3 कार्बन आहे. या प्रोसेसमध्ये ॲसिटिल कोएन्झाईम ए तयार होतं. आता हे ॲसिटिल कोएन्झाईम ए आहे, याच्यात 2 कार्बन असतात. त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये 1 कार्बन मॉलिक्यूल बाहेर पडतो. प्लस ह्या प्रोसेसमध्ये NADH2 तयार होतो. म्हणजे आपण कसं लिहिणार? NADचं रूपांतर NADH2 मध्ये होतं आणि इथे कोएन्झाईम ए ॲड होतं. म्हणजे पायरुवेट आणि कोएन्झाईम ए. कोएन्झाईम ए मध्ये जो ॲसिटिल ग्रुप असतो 2 कार्बन असलेला, त्यांचं एकत्र कॉम्बिनेशन होतं आणि ॲसिटिल कोएन्झाईम ए तयार होतो. 1 कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल बाहेर पडतो आणि NADचं रूपांतर किंवा याचं रिडक्शन होतं, म्हणजे हायड्रोजन ॲड होतो याच्यात NADH2 मध्ये. मग ही जी रिॲक्शन आहे ही एक लिंक रिॲक्शन आहे. This reaction is called link reaction. Why? It links glycolysis and Krebs cycle. Krebs cycle मध्ये पायरुवेट मॉलिक्यूल भाग घेत नाही. क्रेब्स सायकल मध्ये ॲसिटिल कोएन्झाईम ए हा मॉलिक्यूल भाग घेतो, ज्याच्यामध्ये 2 कार्बन असतात. आता साधी गोष्ट आहे, जर पायरुवेट 2 असणार तर ॲसिटिल कोएन्झाईमचे पण 2 मॉलिक्यूल तयार होणार, 2 कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार आणि 2 NADचं रूपांतर 2 NADH2 मध्ये होणार. म्हणजे लक्षात घ्या. मग व्हॉट इज लिंक रिॲक्शन? द रिॲक्शन विच कनेक्ट्स ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल. It is called link reaction. It occurs in the matrix of mitochondria. तुम्हाला मायटोकॉन्ड्रियाची जनरल कल्पना आहे की मायटोकॉन्ड्रिया हा एक सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, ऑर्गॅनेल आहे, एक पेशीचा अवयव आहे. याच्यामध्ये बघा, मायटोकॉन्ड्रियाच्या जेव्हा तुम्ही डायग्राम्स काढाल, जनरल तुम्हाला याची कल्पना आहे, कारण क्रेब्स सायकल कम्प्लिटली मायटोकॉन्ड्रियाशीच रिलेटेड आहे. आता हा जर मायटोकॉन्ड्रियाचं मी एक जस्ट इल्युस्ट्रेटिव्ह डायग्राम काढते, हे लक्षात घ्या, एक्झॅक्ट नाही काढत. मायटोकॉन्ड्रियाला 2 मेम्ब्रेन असतात. ही जी आहे ही आउटर मेम्ब्रेन आहे आणि ही जी आहे ही इनर मेम्ब्रेन आहे. यांच्यामध्ये हे जे आहे याला मॅट्रिक्स म्हणतात. म्हणजे इथे काय त्याचे एन्झाईम्स कोएन्झाईम्स सगळं असतं. आपण जस्ट डायग्राम काढतोय, लक्षात घ्या. ही आहे मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आणि हे जे आहे तुम्हाला हे असे आउटग्रोथ्स दिसत आहे, फोल्डिंग्स दिसत आहे, यांना म्हणतात क्रिस्टी. आता मायटोकॉन्ड्रिया हा एक काय म्हणतात सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनल असल्यामुळे याला स्वतःचा असा DNA असतो.
ही जनरल डायग्राम आहे, एवढं आपल्याला काही करायचं नाही. फक्त लक्षात काय ठेवायचं की हे जे आतला पार्ट आहे याला म्हणतात मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया, आणि हे जे आहे हे क्रिस्टी असतात, त्याच्यावर काही पार्टिकल्स असतात, कारण जी थर्ड स्टेप असते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टची ती ऍक्च्युली इथे होत असते आतल्या वॉलच्या वरती. ॲसिटिल कोएन्झाइम ए पण इथेच तयार होतो मॅट्रिक्समध्ये, म्हणजे पायरुवेट मॉलिक्यूल इथे एंटर करेल. पायरुवेट मॉलिक्यूल कुठे एंटर करतो? मॅट्रिक्स मध्ये. तयार काय होणार? ॲसिटिल कोएन्झाइम ए. ॲसिटिल कोएन्झाइम ए, आणि हा कुठे एंटर करणार? क्रेब्सच्या सायकलमध्ये. मग ही जनरल डायग्राम काढणं गरजेचं आहे, कारण मग आपल्याला क्रेब्स सायकल जनरली पूर्ण समजतं की नेमकं ते कुठे होतं. क्रेब्स सायकल फक्त मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्येच होतं. मायटोकॉन्ड्रियामध्ये म्हणजे लक्षात घ्या तो एरोबिक रेस्पिरेशनचा पार्ट असल्यामुळे जे प्राणी एरोबिकली रेस्पायर करत नाही त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया राहत नाही. मग आता आपल्याला इतकं जनरल कळालं की लिंक रिॲक्शन काय, तर पायरुवेटचे रूपांतर ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं. या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? लिंक रिॲक्शन, जी ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकलला काय करते? लिंक करते. आता आपण क्रेब्स सायकल बघू. तर क्रेब्स सायकलची आता आपण क्रेब्स सायकलमध्येच बघतोय आपण. तर क्रेब्स सायकलची डेफिनेशन आपल्याला माहिती पाहिजे. तर द सायक्लिक प्रोसेस, लक्षात घ्या डेफिनेशन बघतोय आपण. द सायक्लिक प्रोसेस थ्रू विच acetyl coenzyme A is completely oxidized, म्हणजे completely oxidized by removal of carbon dioxide and in a stepwise manner. It is called Krebs cycle. परत एकदा बघा, ही स्टेप वाईज प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये काय होतं? ॲसिटिल कोएन्झाइम ए हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड होतो आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज होतात. म्हणजे दोन ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये दोन मॉलिक्युल्स असतात किंवा दोन ॲटम असतात कार्बनचे, मग दोन कार्बन डायऑक्साईड काय होतात? रिलीज होतात. ही जी प्रोसेस आहे ही मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये होतं. म्हणजे क्रेब्स सायकल ऑकर्स इन द मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. थर्ड पॉइंट काय येईल याचा की इन धिस स्टेप एव्हरी स्टेप इज कॅटलाइज्ड बाय अ स्पेसिफिक एन्झाईम. प्रत्येक स्टेपमध्ये एक विशेष असं एन्झाईम लागतं. मग आता पहिला मुद्दा, याला सायट्रिक ॲसिड का म्हणतात? द फर्स्ट स्टेबल प्रॉडक्ट ऑफ क्रेब्स सायकल इज सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड हे क्रेब्स सायकलचं पहिलं स्टेबल प्रॉडक्ट आहे, म्हणून या सायकलला आपण काय म्हणणार? सायट्रिक ॲसिड सायकल. नेक्स्ट मग याला TCA सायकल असं पण म्हटलं जातं. द केमिकल नेम ऑफ सायट्रिक ॲसिड इज ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड, सो इट इज कॉल्ड ॲज TCA सायकल. आता कुठे तयार होतं आपल्याला माहिती आहे की ही क्रेब्स सायकल ऑकर्स इन द मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मग आपण जस्ट एकदा बघा ओव्हरव्ह्यू घेऊ त्याचा. एक, ही काय? इट इज अ सायक्लिक प्रोसेस. काय होतं? acetyl coenzyme A completely oxidized to form carbon dioxide. complete oxidation होतं आणि in a stepwise manner. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये ऑकर्स इन मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. फर्स्ट स्टेबल प्रॉडक्ट कोण येतं याचं? सायट्रिक ॲसिड. 6 कार्बन असतात त्याच्यामध्ये, 6 कार्बन कंपाऊंड. देअरफॉर काय म्हणतात? सायट्रिक ॲसिड सायकल. मी याच्या नोट्स तुम्हाला शेवटी देणारे व्हिडिओच्या, पण हे असं लिहिलेले पॉईंट्स आपल्याला समजतं म्हणून आम्ही असं फळ्यावर लिहिते. पहिलं स्टेबल प्रॉडक्ट सायट्रिक ॲसिड ज्याच्यामध्ये 6 कार्बन असतात, म्हणून सायट्रिक ॲसिड सायकल हे त्याचं दुसरं नाव आहे. फोर्थ, तर हे जे प्रॉडक्ट आहे नीट बघा, याला TCA सायकल असं सुद्धा म्हणतात. TCA सायकल. का TCA सायकल म्हणायचं? तर केमिकली किंवा केमिकल नेम पण घेऊ शकतो. केमिकल नेम ऑफ सायट्रिक ॲसिड इज
ट्रायकार्बॉक्झिलिक ऍसिड. याच्यात 3 कार्बॉक्झिलिक ग्रुप असतात म्हणून याला जनरली ट्रायकार्बॉक्झिलिक ऍसिड म्हणतात. मग काय म्हणणार याला, याचं केमिकल नेम काय आहे, ट्रायकार्बॉक्झिलिक ऍसिड. देअरफॉर काय येईल मग, TCA, ट्राय कार्बॉक्झिलिक ऍसिड. म्हणून त्याला कोणतं सायकल म्हणतात, TCA सायकल. पण मग हे सायकल का, ग्लायकोलिसिसला तर काय आपण सायकल म्हणत नव्हतो, याला सायकल का म्हणायचं, तर बघा पहिला जे प्रॉडक्ट आहे, the end product, that is oxaloacetate is needed to start the reaction. लक्षात घ्या, जे एंडला ऑक्झॅलोएसिटेट तयार होतं तेच आपल्याला रिएक्शन स्टार्ट करायला लागतं, म्हणजे तेच कंबाईन विथ ऍसिटिल कोएन्झाइम A. मग आता तुम्हाला कळालं, नीट बघा, एकदम सोपं आहे क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल इज अ सायक्लिक प्रोसेस इन विच the oxaloacetyl coenzyme A is completely oxidized to release carbon dioxide in a stepwise manner. It is called Krebs cycle. Occurs in the matrix of mitochondria. It is also called citric acid cycle because the first stable product is citric acid. It is also called TCA cycle because the chemical name of citric acid is tricarboxylic acid. आता सगळ्यात महत्त्वाचं, it is cycle because oxaloacetate is the first starting product, first starting chemical and also the end product. आता महत्त्वाचं लक्षात घ्या, क्रेब्स सायकल मध्ये कुठेही ऑक्सिजन वापरला जात नाही, पण ऑक्सिजन असल्याशिवाय क्रेब्स सायकल होत नाही. म्हणजे दो ऑक्सिजन इज नॉट युजेज, ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर क्रेब्स सायकल. म्हणून क्रेब्स सायकल इज अ एरोबिक प्रोसेस, ती अनएरोबिकली होत नाही. आता इथपर्यंत आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलंय. आता आपण क्रेब्स सायकलच्या ज्या सोप्या रिएक्शन्स आहेत तुमच्या वर्गासाठीच्या तेवढ्याच घेऊ, कारण क्वेश्चन नंबर 5 चा जो क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द क्रेब्स सायकल विथ रिएक्शन, तो आपल्याला बघणं गरजेचं आहे. ओके, तर आता आपण क्रेब्स सायकलच्या मेजर रिएक्शन्स बघतोय. बघा, मी तुम्हाला सांगितलं की क्रेब्स सायकल जे आहे, हे क्रेब्स सायकल नाव काय तर आपल्याला माहिती आहे की हे जे सगळे इंटरमिजिएट्स आहेत, हे जे रिॲक्शनमध्ये जे तयार होत आहेत, हे सगळे इंटरमिजिएट हॅन्स क्रेब्स नावाचे जे सायंटिस्ट होते, यांनी 1937 मध्ये हे सगळे शोधले. म्हणजे यांची डिस्कवरी ऑर दे आर डिस्कवर्ड बाय द सर हॅन्स क्रेब्स इन 1937. हेन्स सायट्रिक ॲसिड सायकल इज कॉल्ड क्रेब्स सायकल इन द ऑनर ऑफ सर हॅन्स क्रेब्स. त्यांच्या सन्मानार्थ या सायकलला क्रेब्स सायकल असं म्हणतात. आता लक्षात घ्या, एकूण आपल्याला सोयीसाठी 8 इंटरमिजिएट्सच मी घेतलेले, आपण मध्ये कुठलेही एन्झाईम्स घेत नाहीये, पण हे इंटरमिजिएट ॲक्च्युली खूप सोपे आहेत. आता आधी आपण समजून घेऊ, आपल्याला ही लिंक रिॲक्शन माहिती आहे. काय होतं या लिंक रिॲक्शनमध्ये, पायरुवेटचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाइम A या प्रॉडक्टमध्ये होतं आणि हा प्रॉडक्ट क्रेब्स सायकलमध्ये ॲक्च्युली वापरला जातो. आता यावेळेस हा 3 कार्बन असलेलं कंपाऊंड आहे आणि इथे ॲसिटिल कोएन्झाइम मध्ये 2 कार्बन आहेत, कारण इथे डिकार्बॉक्झिलेशन झालेले, 1 कार्बन निघून गेलेला आहे. आता बघा, हा जो प्रॉडक्ट आहे ऑक्झॅलोॲसिटेट, याच्यामध्ये 4 कार्बन असतात. हे 4 कार्बन आणि हे 2 कार्बन ॲसिटिल कोएन्झाइम A आणि ऑक्झॅलोॲसिटेट कंबाईन होतात, यांच्यात रिॲक्शन होते आणि तयार होतं ते सिट्रेट. सिट्रेट इज द फर्स्ट स्टेबल प्रॉडक्ट. हे पहिलं स्टेबल प्रॉडक्ट असल्यामुळे या ॲसिडला नावच ह्या सायकलला सिट्रिक ॲसिड सायकल किंवा सायट्रिक ॲसिड सायकल. आता 4 आणि 2 झाले 6. सायट्रिक ॲसिडमध्ये 6 कार्बन असतात, पण 3 कार्बॉक्झिलिक ग्रुप असतात, म्हणून याला ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणतात. म्हणून सायकलचं नाव येतं TCA सायकल. आता सिट्रेटचं रूपांतर, आता त्याचं कन्व्हर्जन होतं आयसोसिट्रेटमध्ये. याच वेळेस बघा, ही 6च कार्बन आहे, याला आपण आयसोमेरिझम म्हणतो, स्ट्रक्चर फक्त चेंज होतंय. सिट्रेट कन्व्हर्टेड इनटू आयसोसिट्रेट. आयसोसिट्रेटचं रूपांतर येतं अल्फा कीटो ग्लुटारेट. आपण हे मधल्या स्टेप नंतर पुसणार आहे, पण आता आपल्याला बेसिक हे सायकल असं लिहून घ्यायचं तुम्हाला वहीमध्ये. बघा, सिट्रेट 6 कार्बन
आयसोसिट्रेट 6 कार्बन, फक्त स्ट्रक्चर बदललं, कार्बन तेच आहेत. आयसोसिट्रेटमधूनचं डिकार्बॉक्सिलेशन होतं, 1 कार्बन कमी झाला, 6चं 5च कार्बन राहिले आता, आणि रूपांतर होतं अल्फा कीटो ग्लुटारेट या कंपाऊंडमध्ये. या प्रोसेसमध्ये NADचं NADH2 मध्ये रिडक्शन होतं. आता अल्फा कीटो ग्लुटारेटमधून अजून 1 कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल बाहेर पडतो. NADचं कन्व्हर्जन NADH2 म्हणजे रिडक्शन होतं आणि सक्सिनिल कोएन्झाईम A हा 4 कार्बन असलेला इंटरमिजिएट तयार होतो. आता सक्सिनिल कोएन्झाईम A मधून कोएन्झाईम A बाहेर पडतो, त्याचं रूपांतर सक्सिनेटमध्ये होतं. पण या प्रोसेसमध्ये ADP मध्ये ADPचं रूपांतर ATP तयार होतं. थोडक्यात 1 ATP मॉलिक्यूल तयार होतो. आपल्यासाठी एवढं पुरेसं आहे. सक्सिनेटचं आता हा 4 कार्बन आहे, आता कार्बन संपलेले, मग सक्सिनेटचं फ्युमारेटमध्ये कन्व्हर्जन होतं. आता हा नेक्स्ट इंटरमिजिएट आहे. या प्रोसेसमध्ये FADचं FADH2 म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून मी असं लिहिते बघा, FAD इज कन्वर्टेड इंटू FADH2 म्हणजे FADH2चा 1 मॉलिक्यूल तयार होतो. फ्युमारेट अगेन कन्वर्टेड इंटू मॅलेट, इथे वॉटर मॉलिक्यूल्स ॲड होतात. आपण प्रत्येक स्टेप नाही घेऊ शकत आहे. हा पण 4 कार्बन असलेला कंपाऊंड आहे. आता मॅलेटचं ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये कन्व्हर्जन होताना NAD इज अगेन रिड्यूस टू NADH2 म्हणजे आता नीट बघा, NADH2चे किती मॉलिक्यूल्स तयार झाले? 1, 2, 3. पूर्ण क्रेब्स सायकलमध्ये 3 NADH2 तयार झाले. 1 ATP तयार झाला आणि 1 FADH2 तयार झाला. ओके, पण हे एकच पायरुव्हिक ॲसिडसाठी सांगितलं. जर 2 पायरुवेट असेल तर प्रत्येक ठिकाणी 2's येणार आणि टोटल 2 × 3, 2 × 1, 2 × 1 म्हणजे पूर्ण क्रेब्स सायकलमध्ये NADH2चे 6 मॉलिक्यूल्स तयार होतात, FADH2चे 2 मॉलिक्यूल्स तयार होतात. हे दोन्ही कॅशच्या स्वरूपात आहे, इनडायरेक्ट एनर्जी असल्यामुळे ही जी नेक्स्ट स्टेप आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ETC मध्ये, तर इथे ह्या दोघांचं कॅशचं रूपांतर ATP मध्ये होणार आहे. म्हणजे याचं आपण पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला बघायला लागेल. ATP डायरेक्टली कन्व्हर्टेड किंवा डायरेक्टली यूज होणारी एनर्जी आहे, प्लस 1 आणि 1 2 कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल, टोटल 4 कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल्स बाहेर पडतात आणि 2 आणि प्रत्येक स्टेपला 2 वॉटर मॉलिक्यूल्सची गरज असते, म्हणजे टोटल 4 वॉटर मॉलिक्यूल्स युज्ड होतात. आता हे वाक्य लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. वाक्य नीट बघा. सिट्रेट इज क्रेब्स स्पेशल सबस्ट्रेट for making oxaloacetate. हे वाक्य प्रत्येकाने लक्षात ठेवलं तर क्रेब्स सायकल एकदम सोपं आहे. सिट्रेट इज आयसोसिट्रेट, क्रेब्स अल्फा कीटो ग्लुटारेट, स्पेशल सक्सिनिल कोएन्झाईम A, सबस्ट्रेट सक्सिनेट फॉर फ्युमारेट मेकिंग मॅलेट ऑक्झॅलो ॲसिटेट. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता आपण ह्या सगळ्या स्टेप्स मधले इंटरमिजिएटचे जे हे ड्रॉइंग्स आहेत हे पुसू. हे तुम्ही परीक्षेत लिहिलं तर बेटर किंवा बेस्टच आहे, पण नाहीच आठवत आहे परीक्षेसाठी तर आपण फक्त सायकल काढायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. सिट्रेट, आयसोसिट्रेट, अल्फा कीटो ग्लुटारेट, सक्सिनिल कोएन्झाईम A, सक्सिनेट, फ्युमारेट, मॅलेट, ऑक्झॅलो ॲसिटेट. बघा, ऑक्झॅलो ॲसिटेट शेवटी पण तयार होतं, पहिले पण तेच लागतं, म्हणून हे सायकल की याच्यामध्ये जो हा एक कॅरियर आहे बघा ना, ऑटो रिक्षा टाईप. हा मॉलिक्यूल या ॲसिटिल कोएन्झाईमला घेऊन जातो, त्याच्यातून ते कार्बन मॉलिक्यूल्स बाहेर काढतो म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये, आणि परत तोच मिळतो आपल्याला. म्हणजे तो त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही, म्हणून तो सायक्लिक फिरत असतो. फिरता फिरता तो ॲसिटिल कोएन्झाईम Aचं काय करतो, कम्प्लीट ऑक्सिडेशन करतो. मग आता क्रेब्स सायकल तुम्हाला कम्प्लिटली समजलेली आहे. आता आपण हे तुम्ही लिहिलेलं आहे, मी फक्त आपण एक ड्रॉइंग्स मधलं हे पुसून टाकू म्हणजे आपल्याला नीट लक्षात येईल. ॲक्च्युली ते पुसायला नकोच आहे, कारण त्या एकदमच मी तुम्हाला सांगितलं की मी एकदम बेसिक लेवल्सला घेतलेलं आहे. हे पुसायला लागेल. आता बघा, इथे सक्सिनिल कोएन्झाईम A, को A म्हटलं तरी चालेल. हा 4 कार्बन मॉलिक्यूल. इथे ATPची पण आपल्याला काही गरज नाही.
असं केलं तर तुम्हाला क्रेब्स सायकलच्या सगळ्या रिॲक्शन, कारण प्रश्न परिपुस्तकामध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला तो घेणं गरजेचं आहे, नाही तर मग ॲक्च्युली क्रेब्स सायकल शिकवायला 10-12 तास सुद्धा सहज लागू शकतं. तर मग आता नीट बघा, आता इथली पण प्रोसेस तुम्हाला माहिती आहे की इथे काय झालं, इथे ग्लुकोज होता जो 6 कार्बन मॉलिक्यूल होता. या 6 कार्बन मॉलिक्यूलचं ग्लायकोलिसिस मार्फत पायरुवेट मध्ये रूपांतर झालं. बघा, ग्लुकोज कन्वर्टेड इनटू पायरुवेट इन द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस. Pyruvate is converted into acetyl coenzyme A in the link reaction in which carbon dioxide is released. एक कार्बन डायऑक्साइड कमी झाला पायरुवेट मधून, ॲसिटिल कोएन्झाइम ए रूपांतर झालं. पण हिथून पुढच्या सगळ्या स्टेप्स लक्षात घ्या, हे जे सगळं आहे की ॲसिटिल कोएन्झाइम ए म्हणजे ॲक्च्युली पायरुवेट मॉलिक्यूल, इथून लक्षात घ्या हा पायरुवेट मॉलिक्यूल आणि ह्या ज्या सगळ्या स्टेप आहे ह्या मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये होत आहेत. ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस सायटोप्लाझममध्ये झाल्यानंतर पायरुवेट मॉलिक्यूल जो आहे तो मॅट्रिक्समध्ये येतो आणि त्याचं लिंक रिॲक्शनमुळे ॲसिटिल कोएन्झाइममध्ये कन्व्हर्जन होतं आणि हा ॲसिटिल कोएन्झाइम ए क्रेब्स सायकलचा एक रिॲक्टंट आहे किंवा क्रेब्स सायकलमध्ये तो भाग घेतो. आता रिॲक्शन प्रत्येकाच्या लक्षात असेल, काय पाठ करणार आपण, सिट्रेट इज क्रेब्स स्पेशल सबस्ट्रेट फॉर मेकिंग ऑक्झॅलो ॲसिटेट. हे 2 नावं तर तसेच आहे. मग आपलं वाक्य लक्षात आलं प्रत्येकाच्या, सिट्रेट इज क्रेब्स स्पेशल सबस्ट्रेट फॉर मेकिंग ऑक्झॅलो ॲसिटेट. सायट्रिक ॲसिड, आयसोसायट्रिक ॲसिड, अल्फा कीटो ग्लुटारेट, आता आपण अल्फा घेत नाहीये पण अल्फा आपण लक्षातच ठेवायचं आहे. सक्सिनिल कोएन्झाइम ए, सक्सिनेट, फ्युमारेट, मॅलेट, ऑक्झॅलो ॲसिटेट. एवढं केलं तर क्रेब्स सायकल खूपच सोपं आहे, खूपच लक्षात घ्या. पण अर्थात आपण कुठल्या लेवलने करतोय डिपेंड, पण बेसिक लेवल तर क्रेब्स सायकलची एकदम सोपी आहे. आता क्रेब्स सायकल प्रत्येकाच्या लक्षात आलेला असेल. हा मेजॉरिटीली जर असा आला तर 5 मार्कांचा क्वेश्चन येऊ शकतो, शॉर्टमध्ये येऊ शकतो, रिझन पण आहे तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकलमधला डिफरन्स परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. आता लक्षात आलं की क्रेब्स सायकलचे कोणकोणते क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत. एक, क्रेब्स सायकलवर लॉंग आन्सर क्वेश्चन येऊ शकतो 5 मार्कांचा, जो 3rd क्वेश्चनमध्ये विचारला जातो तो. क्रेब्स सायकलवर एक रिझन येतं की वाय क्रेब्स सायकल इज कॉल्ड TCA सायकल और वाय ॲसिट्रिक ॲसिड सायकल इज कॉल्ड TCA सायकल, किंवा असं सोपे जे आहेत ते. आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकलमधला डिफरन्स. हा जो डिफरन्स आहे तो मी ॲक्च्युली पुढच्या लेक्चरला समजवते, पण जनरल डिफरन्स आपल्याला माहिती आहे की ग्लायकोलिसिस ऑकर्स इन द सायटोप्लाझम अँड क्रेब्स सायकल ऑकर्स इन द मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ग्लायकोलिसिस इज कम्प्लिटली अनएरोबिक, क्रेब्स सायकल इज एरोबिक. In glycolysis, glucose is broken down into pyruvate. In Krebs cycle, acetyl coenzyme A is completely oxidized to form carbon dioxide. ह्याच्या मेजर स्टेप्स आहेत तेवढा तरी तुम्हाला समजताय. जे क्वेश्चन्स आज असतील त्यांचे मी आन्सर्स तुम्हाला नोटच्या स्वरूपात पुढे दिलेले ते बघा तुम्ही. तोपर्यंत अभ्यास करा. बाय.